सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिंडोरी तालुक्यातील वणी येथील संस्कृतीनगर भागातील गणेशनगर येथे ट्रायबल योजनेतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 160 मीटरच्या रस्त्यासाठी अंदाजे 30 लाखाचे रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्या यांनी दिली। सदर काँक्रिटीकरण करण्याचा ठेका दिंडोरी येथील एका ठेकेदाराने घेतल्यानंतर त्यांनी काम पूर्ण केल्यानंतर त्या रस्त्यावरती त्यांनी फिरकून न पाहिल्यामुळे रस्ता किती दिवस टिकणार यावरती आता चर्चा रंगू लागली आहे। सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर सदर ठेकेदाराने त्यावरती पाणी मारले नाही व काँक्रीट केलेला रस्ता पाणी साठवण्यासाठी वरती कच्चे तळे किंवा गोणपट्टी न टाकल्यामुळे सदर रस्त्याचे काम किती दिवस टिकणार यासाठी वणी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य राहुल गांगुर्डे यांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जगताप यांच्याशी संपर्क साधून तरी सुद्धा ठेकेदार हा रस्त्यावरती पाणी मारत असल्याच्या अनेक वेळेस तक्रारी केल्या। सदर तक्रारीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जगताप व गायकवाड मॅडम यांनी सदर रस्त्याला भेट देऊन पाहणी केली। त्याच वेळेस गायकवाड मॅडम यांनी स्वतः ठेकेदारांना फोनवरती पाणी का मारत नाही असे विचारणा केली असता 15 दिवस कामाला परिपूर्ण झाले ना पाणी मारण्याची आवश्यकता नाही असे उर्मट उत्तर देऊन त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निरुत्तरित केले। मी प्रत्येक घराजवळील माणसांना स्वतंत्र नळीचा बंडल पाणी मारण्यासाठी दिला आहे असे उत्तरही त्यांनी पत्रकारांना दिले। म्हणून ठेकेदार हे ग्रामस्थांच्या भरोशावरती रस्त्याचा ठेका घेतात की काय असा सवाल आता ग्रामस्थ विचारत आहे। तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी सदर रस्ता किती दिवस टिकणार याची हमी ग्रामस्थांना द्यावी अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी शामराव सोनवणे, वणी।